आज आहे ना आपण शेवभाजी बनवणार आहोत। रोज रोज भाजीला काय बनवायचं हा विचार पडतो, तर त्यासाठी आज आहे ना मी तुम्हाला शेवभाजीची रेसिपी दाखवते। तर तिथे त्यासाठी मी इथे 2 बारीक कांदे ना उभे चिरून घेतलेले आहेत, 5 लसणाच्या पाकळ्या आहेत, थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी सुकं खोबरं असे मी त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। आधी याचं आपल्याला ना वाटण करून घ्यायचं आहे, तर हे थोडं तव्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर इथे तव्यामध्ये मी आधी आहे ना खोबरं भाजून घेणार आहे। खोबरं आपलं थोडंसं भाजत आलेलं आहे। आता ह्याला मी काढते आणि कांदा भाजून घेते। कांदा मी भाजायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून कांदा भाजून घ्यायचा आहे, छान असं लालसर करायचं आहे। हे बघा कांदा थोडासा भाजत आला आहे, तर ह्यामध्येच आता आपण अद्रक आणि लसूणसुद्धा थोडंसं भाजून घेऊया आणि आता आपण ना 1 चमचा तीळ घालूया याच्यात। तीळ जर तुमच्याकडे असतील तर वापरा, नाही वापरलं तरी चालेल। आता हे छान असं भाजून घेऊया आपण। आता या सगळ्याचं आपल्याला ना मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घ्यायचं। तर हे थोडं थंड झाल्याच्या नंतर मी मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घेणार आहे। तर हे बघा इथे मी सगळं वाटून घेतलेलं आहे, बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे। कढईमध्ये इथे मी ना 1 चमचा तेल तापायला ठेवलंय। तर तेल तापल्यावर यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे, अर्धा चमचा जिरं आणि हे चांगलं तडतडलं की आपण आता जे वाटण केलंय ते घालूया याच्यात। आता हे वाटण जे केलेलं आहे ते मी एकत्र घालते। हे 2 ते 3 माणसांसाठी प्रमाण आहे। छान आपल्याला परतून घ्यायचं तेलामध्ये मसाला। आता हे थोडं परतून झालंय, याच्यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालते अर्धा चमचा रंग येण्यासाठी। त्यानंतर इथे लाल तिखट चवीनुसार मी इथे 1 चमचा घालते। त्यानंतर अर्धा चमचा धणे पावडर आणि पाव चमचा हळद। व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। हे मसाले व्यवस्थित मिक्स झाले, आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया, अर्धा चमचा मीठ घालते मी इथे। हे मसाले चांगले भाजून घ्यायचे, ते भाजण्या आणि ह्याच्यामध्ये करपू नये म्हणून मी थोडंसं पाणी घालते, जेणेकरून मसाले करपू नये। व्यवस्थित मिक्स करूया आणि चांगलं भाजून घेऊया हे मसाले। आता ह्याच्यावर ना मी झाकण ठेवते, तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मसाले आपण भाजून घेऊया। 2 मिनिटं झाली आहेत, मी आता हे झाकण काढते। हे बघा छान तेल सुटायला लागलंय याला, चांगलं मिक्स करूया। आणि आता ह्यामध्ये ना मी गरम पाणी ऍड करते, शक्यतो गरम पाणीच घाला। इथे मी 1 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे। आपल्याला भाजी किती म्हणजे घट्ट हवी किंवा बारीक हवी त्यानुसार आपण पाणी वाढवायचं आहे। ॲक्च्युली ह्याच्यामध्ये आपण जेव्हा शेव घालतो त्यामुळे ते भाजी घट्ट होते, म्हणून थोडं पाणी जास्त घातलं तरी चालेल। तर इथे मी पूर्ण 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे। आता याला चांगलं आपण उकळी येऊ देऊया। बघा याला छान उकळी आलेली, याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे छान मिक्स करूया। तर हा आपला रस्सा तयार झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये नंतर आपण शेव घालूया। म्हणजे तुम्ही जेवायला बसाल ना त्याच्या 10 मिनिटं आधी ह्याच्यामध्ये शेव घाला, नाहीतर काय होईल, शेव पूर्ण नरम होईल आणि तुम्हाला ते खायला चांगलं वाटणार नाही। आता नंतर ह्याच्यामध्ये आपण शेव घालूया। तर हे बघा अशा प्रकारे आपली शेवभाजी तयार झालेली आहे।